Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology, Standard 12, Chapter number 5, Farm Management. In previous lecture, explained the choice of an enterprise, selection of farm. Then at the time of selection, various points can be considered. Then in this last point is a फॉर्म फेन्सिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज, सिलेक्शन ऑफ फॉर्म, फॉर्म सिलेक्शन, नंतर आपण प्लॅनिंग ऑफ फॉर्म, लेआउट ऑफ फॉर्म हे आपलं सुरू होतं भाग. त्या लेआउटमध्ये आपलं पॉईंट जे राहिलेलं होतं ते फॉर्म फेन्सिंग. या लेक्चरमध्ये आपण बघत आहोत फॉर्म फेन्सिंग. Farm fencing is essential to protect the crop from the cattle and wild animals. Cattles and wild animals. तर ज्याला फॉर्म फेन्सिंग म्हणजेच आपण कुंपण असं म्हणतो, है ना. कुंपण यासाठी घालायचं आहे की जे डोमेस्टिक ॲनिमल असतात आणि वाईल्ड ॲनिमल असतात. ते जे डोमेस्टिक ॲनिमलसुद्धा जनावर फिरत राहतात आणि आपल्या पिकाचं नुकसान करतात. वाईल्ड ॲनिमलचा काही प्रश्नच नाही, त्यांना कोण सांभाळणारच नाही आहे, ते रात्रंदिवस मोकाट असतात, है ना. तर ते मोकाट जनावर आपल्या पिकाचं नुकसान करतात. तर या फॉर्म प्लॅनिंगमध्ये लास्ट पॉईंट आपण हे फॉर्म फेन्सिंगसुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. की आपण प्लॅनिंग करत असताना शेवटी आपण ॲक्च्युअल आपल्याला प्लॅन जे आहे ते शेतामध्ये उतरायचं असेल तर आपण अगोदर फेन्सिंग करूनच मग प्लांटिंग करणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आहे. तर फॉर्म फेन्सिंग इज असेन्शियल टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम द कॅटल अँड वाईल्ड ॲनिमल्स. इट शो बाउंड्रीज ऑफ द फॉर्म. दुसरं कुंपणाचं फॉर्म फेन्सिंगचं आपली बाउंड्री मेन्शन होते त्याच्यामध्ये की आपलं शेत इथपर्यंत आहे, हद्द. की बऱ्याच वेळा हे हद्द निर्माण न केल्यामुळं हे भावाभावामध्ये शेजाऱ्यामध्ये नेहमी भांडणं सुरू राहतात आणि हे भांडणं फार पिढ्यानपिढ्या सुरू राहतात. मग बेस्ट वे आपण जमीन मोजणी करून आपण आपलं व्यवस्थित हद्द निर्माण केली तर हे भांडणं होणार नाही आणि सुख समाधानाने आपण जीवन जगणार. कारण टेन्शन हे फार वाईट असतं, टेन्शनमध्ये काही होऊ शकतं. तर हे दोन्ही कुटुंब सुखी राहू शकत नाही. यासाठी भांडण तंटामध्ये आपण गुंतायचं नाही. यासाठी आपली जी जागा आहे मोजणी करून आपण हद्द या फॉर्म फेन्सिंगच्या रूपात आपण हद्द स्थापन करू शकतो. इट प्रोटेक्ट द फॉर्म फ्रॉम द थ्यूज. चोरापासने आपल्याला प्रोटेक्ट करता येतं. फॉर्म फेन्सिंग असल्यामुळं आपण त्या शेतामध्ये आतमध्ये शिरू शकत नाही लवकर. तर बाउंड्री फॉर्म फेन्सिंग हे चोरापासनं आपल्या पिकाचं प्रोटेक्ट होतं. की बऱ्याच वेळा भुईमुग वगैरे असतं, हे सर्वांना आवडतं आहे, मग हे उपटून घेऊन जातात. खायचं कमी आणि घेऊन जायचं जास्त असंही होतं. फळ वगैरे लावलेले असतील, संत्रा असू द्या, बाकी फळं असू द्या, तोडून घेऊन जातात. तर हे बाउंड्री असेल तर आपल्या पिकाचं प्रोटेक्ट होणार, सुरक्षित राहणार. तर आता त्या फेन्सिंगचे काही टाईप्स आहेत. ते टाईप्स आपण इनलिस्ट करूया. वुडन पोस्ट मॅटेड विथ बांबू. तर हे जागोजागी लाकडी फळी लावलेली असतात, त्याला बांबू लावलेले असतात. तर हे जुन्या काळी वगैरे घराला सुद्धा हे करायचे. तर हे पूर्ण आपण स्लाईडमध्ये बघणारच आहोत. मड ऑर स्टोन वॉल, है ना. मड चिखल आणि स्टोन दगड, चिखलाचे आणि दगडाचे असे भिंती रचायचे. डेड स्टम्प्स ऑफ थॉर्नी बुशेस, हे फारच कॉमन असतं. आपल्या गावाच्या शेजारी जे काही शेतं असतात ज्याला अख्खर म्हटलं जातं, तर तिथं वर्दळ जनावराची, शेळ्याची, कोंबड्याची वगैरे वर्दळ असते. तर तेव्हा आपण काय करतो, कुपाटी लावली असं म्हणतात. तर जे बाबळी आहे, नंतर बोरीची आहे, ते चिरचिरीची आहेत, असे जे काही काटेरी झुडपं असतात ते तोडून आपण बाउंड्रीला लावतो. ते आहे डेड स्टम्प्स ऑफ थॉर्नी बुशेस. लाईव्ह फेन्सिंग,
हे परमानंट एकदा लावल्यानंतर परमानंट राहतं. बाकी जे वरचे आहे ते टेम्पररी, तेवढा स्टोन हे परमानंट राहू शकतं. आणि लाईव्ह फेन्सिंग हे जे काही केत्ती आहे, मेहंदी आहे, ते चिरचिरी आहे, बाबूळ आहे, असे झाडं परमानंट लावले जातात. पांगरा आहे, हे जर झाडं लावले तर परमानंट राहतात, नेहमी आपल्याला लावायची गरज नाही. बार्बेड वायर फेन्सिंग, आता हे तर कॉमन झालेलं आहे. कुठेही आपण हे बार्बेड वायर फेन्सिंग बघतो. तर हे वायरला असे अंकुचीदार असे काटेसारखे तयार केले असतात, त्यामधून जनावर जाऊ शकत नाही, तो अडकतो. नंतर वुडन और सिमेंट पोल वायर फेन्सिंग, वुडन, सिमेंट, आयर्न पोल हे पोल तयार करून आपण वायरची फेन्सिंग घेतो आणि जाळीसुद्धा लावू शकतो. नंतर इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग आहे, रिसेंटमध्ये इलेक्ट्रिक करंटवर. तर हे शेतासाठी उपयोगी आहे आणि जे काही बिझनेस मोठ्या इंडस्ट्री असतात त्यामध्ये चोरी होऊ नये किंवा इतर मजूर आतमध्ये येऊ नये लोक, यासाठी ते असतं. रात्रीच्या वेळेस बँका आहेत, पैशाचा कारभार आहे, हे प्रोटेक्ट करण्यासाठी हे इलेक्ट्रिक वायर फेन्सिंगसुद्धा उपयुक्त आहे. या वायरला धक्काही लागलं तर एकतर बेल वाजणार आणि ते शॉक लागणार त्याला. नंतर सोलार फेन्सिंग आता उपलब्ध आहे, लाईटची गरज नाही, सोलारवर चालणारे फेन्सिंग आहे. तर असे फेन्सिंगचे टाईप आहे, ते आपल्याला पाठ असणं महत्त्वाचं आहे. इंग्लिश म्हणून विचारतात 2 मार्काला 3 मार्काला, तर किंवा आपल्याला 2 म्हटले तर 2 तरी पाठ असणं आवश्यक आहे. तर हे फेन्सिंग प्रत्येकाला पाठ करणं आवश्यक आहे बाळांनो. तर आपण त्याचे एक एक बघूया. हे आहे वुडन पोस्ट मॅटेड विथ बांबू. हे लाकडी फळी व्यवस्थित अंतराने 4 फूट, 5 फुटांनी, 3 फुटांनी व्यवस्थित अंतराने हे रोवले जातात आणि त्याला बांबू जे आहेत हे बांबूचे 2 भाग करून व्यवस्थित डिझाईनसारखं लावलं जातं. एक तर डिझाईनही होणार, घरासाठी भरपूर प्रमाणामध्ये हे अगोदर लावत होते. तर हे जास्त लाईफ नसतं, हे लवकर कुंजणार आहे. एक 4-5 वर्ष चांगलं राहू शकतं, पावसामुळं हे कुंजून जातं. तर हे जास्त करून जिथं पाण्याचं प्रोटेक्ट आहे अशा ठिकाणी जास्त दिवसही चांगलं राहू शकतं. तर हे जुन्या काळी असायचं, आता हे नाही, कारण बांबूसुद्धा आता मिळत नाही. तर नेक्स्ट आहे मड ऑर स्टोन वॉल्स, जे आपण म्हटलं सेकंड, मड ऑर स्टोन वॉल. अगोदर हे मातीच्या भिंतीसारखं बाउंड्री तयार करायची, आता ते माती राहील नाही, आता हे दगडंसुद्धा रचू शकतात. यालाच खिडपट असं म्हणतात, मराठवाड्यामध्ये फार असतं. तर हे शेतालाही लावतात, गावाच्या बाजूनं जी शेती असते तिथे बाउंड्री तयार केली जाते. यामुळं जनावरांचं वर्दळ कमी होते, जनावर याच्यावरून जाऊ शकत नाही, रुंदीला जास्त असतं आणि उंची असते. आणि प्लॉट वगैरे, आपलं प्लॉट कुठपर्यंत आहे हे बाउंड्री मेन्शन करण्यासाठी या पद्धतीनं हे खिळपट रचलं जातं. तर हे आहे मड ऑर स्टोन वॉल्स. नेक्स्ट बघूया आपण डेड स्टम्प्स ऑफ थॉर्नी बुशेस. डेड स्टम्प म्हणजे काटेरी झुडपं तोडून आणले जातात आणि व्यवस्थित आडवे किंवा उभे त्याला व्यवस्थित गाडलंही जातं. तर हे जास्त दिवस टिकत नाही, वर्षापर्यंत. दरवर्षी आपल्याला नवीन काटे लावावं लागतात, कारण ते कुजून जातात. एका सीझनपुरतं, एका वर्षासाठी तो चांगलं राहू शकतं, नंतर तो पूर्ण खराब होऊन जातं, म्हणजे कुंजून जातं. तर या रीतीनं हे कॉमन आपल्या गावामध्ये, खेडे भागामध्ये हीच पद्धत आतासुद्धा सुरूच आहे. नेक्स्ट लाईव्ह फेन्सिंग. लाईव्ह फेन्सिंगमध्ये आपण जे जिवंत झाडं एकदा लावल्यानंतर हे बऱ्याच वर्ष हे चांगले राहू शकतात, असे लाईव्ह फेन्सिंग म्हणतात त्याला. तर यामध्ये ते केतकी, निवडुंग असे झाडं लावले जातात आणि परमानंट होतं. एक 10-15 वर्ष तर बघायची गरज नाही. आणि याचं फारच सोपं असतं प्रपोगेशनही, कारण याचं फांद्या लावलं की ते ग्रोथ होतं आणि कुठेही येतं, हे कोणत्याही हवामानामध्ये येतं, कितीही कमी पर्जन्यमानामध्ये जगू शकतं, कारण काटेरी झुडपं असतात ते. म्हणून हे प्रेफर केलं जातं जिथं जास्त जनावरांचं वर्दळ वगैरे असतं तिथं. नेक्स्ट बार्बेड वायर फेन्सिंग. हे जे वायर असतं याला बार्बेड वायर फेन्सिंग म्हणतात. बार्बेड वायर फेन्सिंग. पोल आपण कशाचंही वापरू शकतो, वुडन पोल, सिमेंट पोल, आयर्न पोल, असं कोणतेही पोल. आता वुडन पोल म्हणजे 4-5 वर्ष चांगलं राहू शकतं, नंतर हे सुद्धा कुजून जातं. सिमेंट याचं लाईफ जास्त आहे, कुंजत नाही. लोखंड ते जास्त दिवस. तर या रीतीनं कशासाठी आपण प्रोटेक्ट करत आहोत
यावर त्या पद्धतीनं बार्बेड वायर फेन्सिंग लावलं जातं. नेक्स्ट आहे वुडन ऑर सिमेंट पोल वायर फेन्सिंग. तर या वायर फेन्सिंगला सिमेंट पोल लावले जातात, रोवले जातात आणि त्याला पूर्ण वायर कंपाऊंड केलं जातं किंवा जाळीसुद्धा लावली जाते. जे लहान प्राणी असतात ते सुद्धा जाऊ नये त्याच्यामधून. त्याची जे काही डिस्टन्स आहे हे 25 to 30 सेंटीमीटर दोन वायरमधलं डिस्टन्स ते खालून हे 15 सेंटीमीटरच असायला पाहिजे, जास्त उंच नसावं कारण खालून जाऊ शकतात जनावर. तर आणखीन लहान प्राणी जाऊ नये म्हणून आणखीन याला जाळीसुद्धा लावली, तर जाळी लावलेली आहे. तर या पद्धतीनं आपण हे वुडन ऑर सिमेंट पोल वायर फेन्सिंगचा वापर करतो. नेक्स्ट इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग आहे, इलेक्ट्रिकवर चालणारे. तर हे इलेक्ट्रिक वायर फेन्सिंगमुळं हे जनावराचं प्रोटेक्ट केलं जातं. तर हे इजा तर होत नाही पण त्याला शॉक लागतं, जनावर पळून जातं, पुन्हा दुबार येत नाही. तर हे इलेक्ट्रिक फेन्सिंग हे आपण बँकिंगसाठी किंवा महत्त्वाची जी इंडस्ट्री आहे तिथं चोराचंही वर्दळ होऊ नये, चोराचंही बंदोबस्त व्हावं यासाठी लावलं जातं. आणि हे इलेक्ट्रिसिटीवर असतं, तर लाईटवर असतं. तर याला धक्का लागला किंवा जवळी गेलं तर बेल वाजते, तेव्हा माणूस तेव्हाही गडबडून पळून जातं ते. तर हे इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग आहे, महागडी आहे. नेक्स्ट आता बघूया आपण लाईव्ह फेन्सिंग. तर हे फोटो तर बघितला पण त्यावर जर शॉर्ट नोट्स विचारलं तर ते आपल्याला लिहिता यायला पाहिजे. लाईव्ह फेन्सिंग सर्टेन क्विक ग्रोईंग लाईव्ह हेजेस सर्वाईव्ह द पर्पज ऑफ फेन्सिंग. दॅट इज अ करवंद आहे, मेहंदी आहे, चिचबिलिया आहे, बाबूळ आहे, केटकी आहे. हे जे आहे हे लाईव्ह फेन्सिंग म्हणून याचा वापर केला जातो. तर हे बुशी प्लांट असतात, झुडपं असतात आणि याचं वैशिष्ट्य काय, दिस प्लांट्स आर थॉर्नी अँड देअर ल्यूज विथ स्टँड ड्रॉट कंडिशन. हे काटेरी झुडपं आहेत आणि हे कमी पर्जन्यमानामध्ये येऊ शकतात कारण काटेरी झुडपं असणारे यांना कमी पाणी लागतं वाढ होण्यासाठी. याची पानं जास्त रुंद नसतात म्हणून ट्रान्सपिरेशन रेस्पायरेशन हे जास्त होत नाही, म्हणून याला पाणीही कमी लागतं. देन ऑल्सो इट कॅन बी इझिली प्रपोगेटेड, फास्ट ग्रोईंग, रॅपिड ग्रोथ. त्याचं प्रजननसुद्धा आपण त्याची फांदी लावली की रिग्रोथ होतं, तर याला आपण कटिंग असं म्हणतो. तर याद्वारे याचं आपल्याला प्रजनन करता येतं आणि फास्ट ग्रोईंग होतं. नेक्स्ट बार्बेड वायर फेन्सिंग ऑर सोलार फेन्सिंग. तर बार्बेड वायर आपण बघितलंच फोटोमध्ये आहे ना. इट इज अ मोस्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट स्ट्रे कॅटल अँड वाईल्ड ॲनिमल लाईक जॉकल्स, वाईल्ड बोर एक्सेट्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, बार्बेड वायर फेन्सिंग किंवा सोलार फेन्सिंग हे फार इफेक्टिव्ह आहे. वाईल्ड जनावर जे असतात जसं की वाईल्ड बोर आहे, जॉकल्स आहे, असे जे काही वाईल्ड प्राणी आहे याचं पासून आपल्याला प्रोटेक्ट करता येतं पिकांचं. तर हे बार्बेड वायर फेन्सिंग हे कॉमन आहे. थोडंफार खर्च येतं बट इट इज व्हेरी कॉस्टली. खर्चिक आहे, पूर्ण शेताला कंपाऊंड करणे, पूर्ण लोखंड हे महाग असणारच आहे. दीज वायर्स आर सपोर्टेड बाय आयदर वुडन, आयर्न, सिमेंट, कॉन्क्रीट और स्टोन पोस्ट्स फिक्स ॲट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 3 to 5 मीटर. आता हे बार्बेड वायर फेन्सिंग, सोलार फेन्सिंग करत असताना एक ठराविक ठिकाणी पोल रोवलं जातं. ते पोल असतं एक तर सिमेंट पोल किंवा वुडन पोलसुद्धा असू शकतं, आयर्न पोल असू शकतं, नंतर स्टोन पोल दगडाची सुद्धा तयार केलेले पोल आहे ना. दगडा मोठ्या दगडाचे असे पोल तयार केले असतात. कर्नाटक व त्या भागामध्ये भरपूर दगड भेटतो, तर लांब दगड असं रोवलं जातं आणि हे वापरलं तर प्रमाण असतं. वुडन तेवढं परमानंट नसतं. मग हे 3 ते 5 मीटर अंतराने त्याला रोवून घ्यायचं अगोदर. देन आफ्टर द टोटल नंबर ऑफ पॅरलल वायर मे बी 4 to 5 ऑर मोर डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ प्रोटेक्शन निडेड. आता हे पोल फिक्स केल्यानंतर त्या पोलला आणखीन आपल्याला पॅरलल वायर लावणं आवश्यक आहे. पॅरलल, आता हे पॅरलल जे वायर आहे हे 4 किंवा 6 किंवा याच्यापेक्षा जास्ती लावतात. तर ते कशासाठी आपण लावत आहोत, कशाचं प्रोटेक्टेड करायचं आपल्याला, यावर ते पॅरलल लाईन किती वायर लावायची अवलंबून असतं बाळांनो. तर व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन दिस पॅरलल वायर मे बी 15 सेंटीमीटर टुवर्ड द ग्राउंड अँड अबाउट 25 to 30 सेंटीमीटर द टॉप.
आता खालून हे जे पॅरलल वायर जे आहे हे खालून 15 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर 25-30 सेंटीमीटर अंतराने पॅरलल वायर लावायला पाहिजे. तर हे कशावर अवलंबून आहे, तर आपला उद्देश काय आहे त्या उद्देशावर अवलंबून आहे. तर आपण बघूया. तर हे लाईव्ह फेन्सिंग आहे. लाईव्ह फेन्सिंग एकदा लावलं की झालं, तर नॅचरल याचा खर्च येत नाही आणि नॅचरली ग्रोथ होत राहतं. तर याला पाणी घालायची गरज नाही. तर या पद्धतीनं हे लाईव्ह फेन्सिंग. नेक्स्ट आहे बार्बेड वायर फेन्सिंग. बार्बेड वायर फेन्सिंग आणि आपण सोलार फेन्सिंग. तर हे बार्बेड वायर फेन्सिंग असू द्या, सोलार फेन्सिंग असू द्या, याला आपण जे स्टंप पाहिजे तर हे लाकडी किंवा सिमेंट किंवा लोखंडी किंवा स्टोन दगडाची अशा पद्धतीनं फिक्स करायला पाहिजे, जे 3 ते 5 मीटर अंतराने. आता ते जमिनीवर अवलंबून आहे. तर कोणी 5-5 मीटर अंतराने, कोणी 3 मीटर अंतराने लावत असेल. जमीन जास्त काळी असेल तर 3 मीटर अंतराने पोल रोवायला पाहिजे. आणि ते रोवल्यानंतर हे वायर जे आहे 4 किंवा 6 वायर लावायला पाहिजे. तर आहे ते 1 2 3 4 5 6 7 8 9 वायर आहे ना. म्हणजे किती लावू शकतो आपण त्याच्या पर्पजवर अवलंबून आहे. तर खालून हे पॅरलल वायर हे 15 सेंटीमीटर अबाव ग्राउंड लेवलला लावायला पाहिजे. नंतरचे मग ते 25 ते 30 सेंटीमीटर या पद्धतीनं हे 6 फुटापर्यंत उंच आपण काय करू शकतो, कंपाऊंड घेऊ शकतो, जेणेकरून माणूससुद्धा उडी मारू नये, जनावरसुद्धा उडी मारून जाऊ नये. तर हे बार्बेड वायर फेन्सिंग या पद्धतीनं फिक्स केलं जातं. नेक्स्ट आहे सोलार फेन्सिंग. त्याच पद्धतीने पोल फिक्स केले जातात. पॅरलल वायर किंवा जाळी लावायची असेल तर हे जाळी लावलेली आहे. आणि सोलार पॅन नाही, सोलार पॅन आहे. तर हे सोलार पॅन च्यामध्ये यालाच आपण सोलार फेन्सिंग असं म्हणतो. हे फेन्सिंग जे आहे सोलारवर चालणारं. तर या पद्धतीनं आणि जे काही आपले इन्स्ट्रुमेंट असतात मेट्रोलॉजिकल, रेन गेज वगैरे जे काही इन्स्ट्रुमेंट ठेवलेले असतात, मेट्रोलॉजिकल लॅब म्हटलं जातं, त्यालाही बाउंड्री असते. तर वेगळ्या याच्यामध्ये बाउंड्रीचं फार उपयोगी पडतं. शाळाही आहे, कॉलेजेस आहेत, बाउंड्री घेतली जातं. तर काम तसंच शेतीसाठी याचा उपयोग होत असतं बाळांनो. नंतर बघूया आपण नेक्स्ट पॉईंट, फॉर्म प्लॅनिंग. प्लॅनिंग, what is mean by form planning? Form planning is a decision making process. Decision making process in the farm business. Which involve organization and management of limited resources to realize the specified goals continuously. तर हे फारच महत्त्वाचं आहे. फॉर्म प्लॅनिंग करणं हे डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे. तर हे फॉर्म बिझनेस जेव्हा आपण शेती हे व्यवसाय दृष्टीने जेव्हा बघणार तर आपलं फॉर्म प्लॅनिंग करणंही महत्त्वाचं आहे. विच इन्व्हॉल्व ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. लिमिटेड रिसोर्सेस, जे काही लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्याचं परिपूर्ण कसा आपल्याला फायदा घेता येईल, कशासाठी त्याचा फायदा होईल, हे प्लॅनिंग केल्याशिवाय योग्य व्यवस्थित त्याचा वापर करता येणार नाही. तर हे फॉर्म प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. फॉर्म प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स सिलेक्टिंग द मोस्ट प्रॉफिटेबल कोर्स ऑफ ॲक्शन फ्रॉम अमंग ऑल पॉसिबल अल्टरनेटिव्ज. फॉर्म प्लॅनिंग इन्व्हॉल्व सिलेक्टिंग द मोस्ट प्रॉफिटेबल कोर्स. या फॉर्म प्लॅनिंगमध्ये आपण तर जास्त प्रॉफिटेबल काय आहे त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करणार. तर ॲक्शन फ्रॉम अमंग ऑल पॉसिबल अल्टरनेटिव्ह, त्याला जे पॉसिबल अल्टरनेटिव्ह जे काही आपण त्याचं दुसरं संलग्न कसं पद्धतीने आपण वापरू शकतो हे या प्लॅनिंगमध्ये आपण ठरवलं तर ऐन वेळेला आपण त्याचं उपयोग घेणार त्या गोष्टीचं. फॉर्म प्लॅनिंग इज अ डिलिबरेट अँड कॉन्शियस effort on the part of the farmer to think about the farm programs, technological developments, changes in physical and economical situation, price structure. आता फॉर्म प्लॅनिंग हे करणं फार महत्त्वाचं आहे की जे काही आपलं डिलिबरेट आहे, कॉन्शियस एफर्ट आहे आपले, तर ते आपण विचारपूर्वक प्रोग्रामिंग
तयार करून व्यवस्थित आपण ते फॉलो करायला पाहिजे. जे काही फिजिकल आहे, इकॉनॉमिकल सिच्युएशन आहे आणि जे काही मार्केट प्राइस स्ट्रक्चर वगैरे आहे, आपण किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, किती मिळणार आहे, हे सगळं प्लॅनिंग करूनच आपण म्हणजे नियोजनबद्ध करायला पाहिजे, तर ते काम सक्सेस होणार. इट इज द मेजर इकॉनॉमिकल कंटेंट इन टू फार्म बिझनेस. तर फार्म प्लॅनिंग हे फार मेजर इकॉनॉमिक आहे. तर हे फार्म प्लॅनिंग केल्याशिवाय आपल्या फार्म बिझनेसमध्ये जे अर्थव्यवस्था आहे, जे काही आपण गुंतवणार आहे, किती गुंतवायचं, किती प्रॉफिट होणार आहे, किती बाहेरून आणायचे, किती व्याजाने आणायचे, सगळ्या गोष्टी प्लॅनिंग केल्याशिवाय शक्य नाही बाळांनो. तर हे फॉर्म प्लॅनिंगचं मिनिंग आपण केलं ते सगळं हे फॉर्म प्लॅनिंग केलं जातं. ते तुम्हाला फोटोद्वारे दाखवत आहे. प्लॅनिंग अ स्मॉल फॉर्म होम आहे ना. तर या होमचं व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी प्लॅन केल्याशिवाय हे व्यवस्थित होत नाही, पण कागदावर व्यवस्थित प्लॅन करणं आवश्यक आहे. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ फॉर्म प्लॅनिंग. आता हे फॉर्म प्लॅनिंगचे फायदे काय होणार आहेत त्याचे. पहिला फायदा इन्कम इम्प्रूव्हमेंट. आपलं जे इन्कम निघणार आहे त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो प्लॅनिंगद्वारे, आहे ना. की आपण व्यवस्थित प्लॅन जर केलं, एकच इम्प्लिमेंट वेगळ्या कामासाठी वापरलं तर दुसरं इम्प्लिमेंट घ्यायची गरज नाही, इथंच आपलं नेट प्रॉफिट वाढलं, आहे ना. तर फॉर्म प्लॅनिंग हेल्प्स टू फॉर इम्प्रूव्ह देअर इन्कम लेवल विथ मॅक्झिमायझेशन ऑफ द प्रॉफिट, आहे ना. कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पादन काढणे हे प्लॅनिंगचं फायदा आहे. प्लॅनिंग केल्यामुळं आपण कोणतं शेत कोणत्या पिकासाठी, ते पीक निघाल्यानंतर कोणतं पीक घ्यायचं, कोणतं अवजार कोणत्या पिकासाठी, ते पीक निघालं तेच अवजार आपण दुसऱ्या कामासाठी वापरू शकतो. तर हे नेट प्रॉफिटमध्ये फायदा होणार आहे. एज्युकेशनल प्रोसेस इट हेल्प्स टू कीप द इन्फॉर्मेशन अप टू डेट. आता प्लॅनिंग केल्यामुळं हे व्यवस्थित अप टू डेटपणा येणार आहे कामामध्ये. दिस ॲक्ट ॲज अ सेल्फ एज्युकेटिंग टूल फॉर फार्मर्स, आहे ना. तर हे एक प्रकारचं एज्युकेशनल प्रोसेस प्लॅनिंग केल्यामुळं स्वतः तोच एक टूल तयार होणार आहे ना. फार्मर्स एक टूल सारखं काम करणार आहे. तर जे प्लॅनिंग केलेलं असेल तर त्याला सगळ्या गोष्टी अवगतलेल्या असणार, माहीत असणार आहे आणि व्यवस्थित हे प्रोसेस फॉलो होईल. नेक्स्ट, डिझायरेबल ऑर्गनायझेशन चेंजेस. थर्ड ॲडव्हान्टेज, डिझायरेबल ऑर्गनायझेशन चेंजेस. दिस अप्रोच introduces desirable changes in the farm organization and operation and make the farm a valuable unit. This approach introduces desirable changes. ऐन वेळेला आपल्याला काही चेंजेस करायचे असेल, पूर्व प्लॅनिंग असेल तर इझिली आपण काय करू शकतो, तो बदलू शकतो, आपला डिसिजन चेंज करू शकतो. तर हे प्लॅनिंग केलेलं असेल तर हे शक्य आहे. ऐन वेळेला आपण कुठं पडणार. इट मे इन्क्लूड फार्म बिझनेस ऑर एनी चेंज इन द मेथड ऑर प्रॅक्टिस फॉलोड ऑन द फार्म. इट मे इन्क्लूड फार्म बिझनेस ऑर एनी चेंज इन द मेथड ऑर प्रॅक्टिसेस फॉलोड ऑन द फार्म. तर व्यवस्थित आपण प्लॅनिंग केल्यामुळं जे काही ऑर्गनायझेशन आहेत चेंजेस, त्या ऐन वेळेला आपण व्यवस्थित चेंजेस करू शकतो आणि ते काम पूर्ण करू शकतो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, प्लॅनिंग मिनिमायझेस अनसर्टेनिटी. प्लॅनिंग हेल्प्स इन रिड्युसिंग द अनसर्टेनिटीज ऑफ फ्युचर इव्हेंट्स. तर प्लॅनिंगचा फायदा आपलं काही आपण त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो की जेणेकरून कामही व्यवस्थित होणार आणि आपला फायदाही जास्त मिळणार. मिनिमायझेस, आहे ना. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, प्लॅनिंग फॅसिलिटीज कोऑर्डिनेशन. देर इज अन इंटिग्रेटेड एफर्ट थ्रूआउट द एंटरप्राइज इन व्हेरियस डिपार्टमेंट्स अँड ग्रुप्स. तर सगळ्याच कोऑर्डिनेशन, वेगळे जे काही डिपार्टमेंट आहे आपले फॉर्मचे त्यांचं कोऑर्डिनेशन होतं. त्यांना लागणारी जी वस्तू आहे त्यांना कधी लागणार आहे ते हे सगळं प्लॅनिंग केलं तर शक्य आहे. ऐन वेळेला
त्यालाही लागणार आहे ती वस्तू, इकडेही लागणार आहे, तर एकाला काम बंद ठेवावं लागेल आणि ते मजुराचा पूर्ण खर्च त्या दिवसाचं आपलं फुकट जाणार आणि नेट प्रॉफिट लॉस होणार. तर प्लॅनिंग केल्याशिवाय हे व्यवस्थित शक्य नाही बाळांनो. तर प्लॅनिंग इज व्हेरी मस्ट फॉर फॉर्म मॅनेजमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, तर फॉर्म प्लॅनिंग आपण त्याचे ॲडव्हान्टेज घेऊन इथं आपण थांबत आहोत. तर त्याचे आणखीन फॉर्म प्लॅनिंगचे नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करा आणि आपण 11वीचेही आपण क्लासेस सुरू केलेले बेसिक कन्सेप्ट आपण घेत आहे. जे काही आपले मित्र कंपनी आहेत, भाऊ बहीण आहेत, त्यांना पण या चॅनलबद्दल माहिती द्या. 11वीचे आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि क्रॉप सायन्स या दोघांचे बेसिक आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते व्यवस्थित बघा. आणि आपण लाईव्ह सेशनमध्ये आपण 10वी पास आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी काय करावं यावर आपण डेली लाईव्ह सेशन हे सकाळी 8 वाजता आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभाग नोंदा की जेणेकरून त्याचा फायदा होईल आपल्या जीवनामध्ये. आज आपण निराशाजन्य एज्युकेशनमध्ये आहे, नैराश्य बघत आहोत की शिक्षण घेऊन काय करायचं आहे. तर त्यावरच आपण दररोज सकाळी 8 वाजता आपण लाईव्ह सेशनची लिंक आपण टाकत आहोत. तर ते लाईव्ह सेशनमध्ये जॉईंट व्हा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा आणि त्याचा फायदा घ्या. आपण डिटेलमध्ये आपलं करिअरबद्दल आपण क्लास घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.